सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उन्हाचा चांगला तडाखा वाढला होता। त्यामुळे टेम्परेचर वाढले होते। तालुक्यात 4 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे। उष्णतेची लाट आली असून गुरुवारी 42 अंश सेल्सिअस तापमान सांगलीत नोंदले गेले। सांगलीपेक्षा जत आणि आटपाडी येथे 1 ते अर्धा सेल्सिअसनं अधिक तापमान होते। उष्णतेच्या लाटेमुळे शहरातील रस्ते ओस पडले असून दैनंदिन कामकाजावरही याचा परिणाम झाला आहे। बाजारपेठेतील दुकाने दुपारी 1 वाजता बंद होत असून सायंकाळी 6 नंतरच खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे। गेल्या 3 दिवसांपासून हवेतील उष्मा वाढत असून बुधवारी सांगलीत सर्वोच्च म्हणजे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते। वाऱ्याचा वेग 6 ते 11 किलोमीटर प्रति तास होता, तर हवेत 39% आर्द्रता होती। सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती। मात्र सकाळी 11 नंतर तापमानात वाढ होऊन दुपारी 2:44ला सांगली अर्बन बँकेनजीक असलेल्या एका दुकानात डिजिटल घड्याळात 42 अंश तापमानाची नोंद झाली। डांबरी रस्ते आणि सिमेंट काँक्रीटचे घरे तीव्र उष्णतेमुळे अधिक तप्त झाल्याने सायंकाळी सूर्यास्त झाला तरी उष्णतेच्या झळा जाणवत होत्या। जत आणि आटपाडी तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती। सांगलीपेक्षा सोलापूर लगत असलेल्या तालुक्यात तापमान 1 ते अर्धा अंश अधिक असल्याचे सांगण्यात आले। उष्णतेच्या लाटेमुळे दुपारी शहरात अघोषित संचारबंदीची स्थिती निर्माण झाली असून गारव्यासाठी नदीकाठी पोहण्यास आणि शीतपेयाच्या गाड्यांभोवती गर्दी दिसून येते। जिल्ह्यात उष्णतेची लाट असून पुढील 3 महिने पारा 42 ते 45 सेल्सिअसच्या घरात जाण्याचा धोका असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। उष्माघात झालेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये कक्ष सुरू करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले। दरम्यान वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्यांची कृष्णाकाठी पोहण्यासाठी मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे। दिवसभर नदीकाठी पोहण्यासाठी मुलांसोबत मोठ्यांचीही गर्दी होत आहे। वाढत्या उन्हामुळे बाजारावरही परिणाम झाला असून अनेक दुकाने दुपारी 1 वाजता बंद करण्यात येत आहेत। ग्राहकही खरेदीसाठी सायंकाळी घराबाहेर पडत असल्याने दुपारी बाजारपेठा ओस पडत असून रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे।